नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रूफ पाहायचा असेल तर ब्रो सांगू नक्की कमेंट करा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव, तर त्याच्यावर आपण म्हणजे 4K मध्ये आपण जे एकदम 3D मध्ये मूव करत असतो त्याच्यावर आपण एकदम व्हिडिओ आणला आहे. तर मी प्रूफमध्ये पाहायचं असेल तर प्रूफचा साऊंड आहे थोडासा क्रॅक वजनमध्ये थोडासा बंद करण्यात आला असतो. तर त्याच्यावर थोडंसं दुर्लक्ष करून आपण व्हिडिओकडे लक्ष देऊया. तर जरा न मिळेल तर आजच्या व्हिडिओला चालू करून पाहू शकतो जे आपलं ऑल ॲडमिशन ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ऑल ओपन केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बीट मागायची काही इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर जे पण लागणारे मटेरियल ते पण तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर प्रोजेक्ट अटॅच करायचं. प्रोजेक्ट अटॅच केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला काय करायचं, बीटमार्क ओपन करायचं. पहिले बीटमार्क ओपन केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला प्लस आयकॉन दाबून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला एक व्हिडिओ दिला. व्हिडिओचा जो साऊंड आहे तो साऊंड बंद करून टाका. साऊंड बंद केल्यानंतर व्हिडिओ बरोबर परफेक्ट लागून जाणार. आणि इथून तुम्हाला एक PNG दिलेली आहे, PNG ॲड करा. त्याला थोडेसे रोटेटमध्ये 180 पर्यंत घेऊन जा. आणि इथून तुम्हाला लाईटचं ऑप्शन पडून पहिलं नाही तर दुसरं ऑप्शन घेऊन घ्या. घेतल्यानंतर ना थोडं समोर आहे, डबल एक समोर जा. आणि इथून तुम्हाला एक PNG दिली आहे, तर PNG ॲड करून घ्या. स्मॉल एज म्हणजे बिग एजात बस तेवढी. आणि थोडंसं बरोबर परफेक्ट सेंटर लावून घ्या. एवढं समजा मित्रांनो. आता तुमचं काय करायचं, इथून तुम्हाला एक तुमचा स्वतःचा लोगो लावून घ्यायचा. पाहू शकतो कोणचा पण. मी आता माझा लोगो लावून घेतो. लोगो लावल्यानंतर थोडासा स्मॉल करून खालच्या कोपऱ्यात ॲड करून घे. एवढा ॲड केल्यानंतर ना थोडं शेवटपर्यंत ओढून घेऊ. ओढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, इथून तुम्हाला शेक इफेक्ट दिला आहे, शेक इफेक्ट घेऊन घ्यायचे. म्हणजे पहिले HDS इफेक्ट दिला असेल तो कॉपी करून घ्यायचा. पाहू शकता जो खालचा लेअर सोडून कॉपी करून घ्यायचे. लेअर कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचे आणि बीटमार्कमध्ये पेस्ट करून द्यायचे. बीटमार्कमध्ये पेस्ट केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, पहिले व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. एक्सपोर्ट करून घ्यायचा. पाहू शकता व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊ आपण. पहिले एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो थोडा साऊंड बंद करून घेतो. आणि एक्सपोर्टचं थोडंसं टाईम बघूया आपण. एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून व्हिडिओ एक्सपोर्ट होईल. पाहू शकता एक्सपोर्ट व्हायला टाईम लागतो आहे. जेवढा त्याचा स्पेस राहील तेवढंच आपलं टायमिंग वाढेल. आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. म्हणजे आता उद्या शिवजयंती आहे तर त्याच्या हिशोबाने आपण म्हणजे कमेंट पण ठेवल्या. कमेंट करायला विसरू नका मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि जे पण लागणारे मटेरियल ते एकदम फ्रीमध्ये दिले जातात. यंदा आपला जो फेब्रुवारीचा महिना आहे थोडासा लेट येणार. म्हणजे यात महिन्यात 2-3 महिन्यापासून व्हिडिओ थोडेसे लेट येणार. थोडंसं काळजी घेऊ, ऐकून सपोर्ट करा. पोषक आपला जो एक्सपोर्टचा व्हिडिओ घेतल्यानंतर एक न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा. क्रिएट केल्यानंतर ना इथून मला आपला आयकॉन दाबून व्हिडिओ एक घेऊन घ्यायचा. घेतल्यानंतर ॲसेट दिसून जाईल. दिसल्यानंतर बॅक घ्यायचं. इफेक्टवर जायचं. इफेक्ट गेल्यानंतर इथून तुम्हाला लेन्स ब्लरचा असेल माझा लोगो दिसत असेल तो कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर कॉपी ऑल इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचा. न्यू प्रोजेक्ट जो आपण घेतला तर टच करायचा आणि पेस्ट करून द्यायचं. पेस्ट केल्यानंतर इफेक्ट लागून जाणार लेन्स ब्लरचा. लागल्यानंतर सेटिंगच्या बाजू शेअरचा आयकॉन दाबून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह देईल. तर व्हिडिओ सांगू नक्की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.